फोटो मध्ये चांगले चांगल्यांचे फोटो. मला माहितीये 3:30 वाजता सकाळी पूजा व्हायची, 4:30 वाजता पूजा व्हायची. पण ह्याच्यातलं सर्वात मोठं आश्चर्याची गोष्ट ही की पोलीस इंटेलिजन्स काय करत होता. इतके वर्ष हे चालू असताना पोलीस इंटेलिजन्सला हे कसं समजलं नाही. पोलिसांनी इथल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना कसं काही सतर्क केलं नाही की कसं जाऊ नका. हे काय आहे. एरवी बोंबाबोंब करणारी माणसं आज कुठे आहेत. कारण का हा खान नाहीये, खरात आहे. हा जर खान असता तर. पण जे काही झालं ते महाराष्ट्राला शोभा देणारं नाहीये. ज्या महाराष्ट्रामध्ये आजही अध्यात्माला प्रचंड महत्व आहे, त्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, समाज सुधारणेची दिशा दिली, बालविवाह विरुद्ध उभा राहिला, स्त्री शिक्षणासाठी उभा राहिला, त्या महाराष्ट्रामध्ये काळ्या जादूला इतका मोठा राजश्रय. ही चौकशी कशी होईल, काय होईल, पुढे काय होईल, मला याच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही. मला फक्त बोलायचं एवढंच आहे की महाराष्ट्र बदनाम होतोय. महाराष्ट्र एवढा कधी बदनाम झाला नव्हता. आपण जेफ्री एप्स्टीन बोलतोय, एप्स्टीन फाईल, त्याच्यात पण रक्ताचाच वापर केला गेला. त्याच्यात तर रक्त प्यायलं गेलंय. आपण एप्स्टीन फाईल बद्दल जास्त चर्चा करत नाही. पण एप्स्टीन फाईल मधला सर्वात मोठा प्रकार काय माहितीये. लहान पोरांचा मांस खाल्ले गेलं आणि लहान पोरांचं रक्त प्यायलं गेलं. इथे काय, इथे एक बोट कापले गेलं आणि त्याचं रक्त काहीतरी म्हणे ते कुठेतरी टाकून त्याची पूजा करून मग ते काय करायचं. अनेक जण एक दुसऱ्याची बोट तपासताना बघत होते, मस्करीत करत होते. ते जरा बोट दाखवले तुझं. म्हणजे इतका संशय विधानसभेमध्ये व्यक्त होत होता. भले ती मस्करी असेल, पण आपलं बोट कापलंय काय लोक दाखवायचे. माझं बोट नाही कापलं, माझं बोट नाही कापलं. कुठे गेला तुमचा तो तुकारामाचा महाराष्ट्र. आणि नाशिक सारख्या पुण्यनगरीत हे घडतंय. आणि काय मालमत्ता हो त्याची. ही मालमत्ता अशी झाली. चिंचुके म्हणजे नाशिकमध्ये चिंचुके काय, नाशिकमध्ये चिंचांची झाडं खूप आहेत. मी नाशिकचा आहे, त्यामुळे चिंचुके रस्त्यावर मिळतात. ते चिंचुके तो लाख लाख रुपयाला विकायचा यार. त्याच्यावर काय कलाकार कोण नाही. त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर व्हायला पाहिजे होता. एक चिंचुका जो 5 पैशालाही मिळत नाही, तो 1 लाख रुपयाला विकायचा. तिची अंगठी विंगठी करून काहीतरी छाछू करून द्यायचा हातात. अनेक बडे लोक त्यांना भेटायला गेले. खरं तर आता घरावरती सगळा गुन्हा नोंद झालेला आहे आणि त्याचा तपास पुढे होतोय. या सगळ्यामध्ये सहआरोपी या सगळ्या लोकांना केलं पाहिजे. महाराष्ट्राने नैतिकता बघितलेली आहे. नैतिकतेच्या आधारावरती अनेक राजीनामे बघितले. नुसतं हायकोर्टाचं एक स्ट्रिक्चर आले तर राजीनामा देणारे मुख्यमंत्री बघितले. एक वाक्य तोंडात गेलं म्हणून RR पाटलांचा राजीनामा बघितला. ताजमहलला गेलेल्या विलासराव देशमुखांचा राजीनामा बघितला. अरे इथे तर काळी जादू करणाऱ्या बरोबर पूजा करतानाचे तुमचे फोटो आले. नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा मागणं तर लांबच राहिलं. कोण मागणार, कोणाचा मागणार आणि कोण देणार. म्हणजे आज उद्या आणि परवा विधानसभेचा शेवटचा दिवस आहे. मला वाटतं उद्यापासून खराची चर्चा पण होणार नाही. जसं माझं मत आहे की एप्स्टीन फाईल बंद होण्यासाठी म्हणूनच अमेरिकेने इराणवर हल्ला केला. इराणवरती हल्ला करण्याचं दुसरं कुठलंच कारण नव्हतं.
एप्स्टीन फाईल मध्ये जगभरातल्या नेत्यांचे जे काही विकृत चाळे आहेत आणि लहान पोरांचा मांसाचा खिमा करून त्याचा पॅटीस खायचं आणि त्यांचं रक्त शोषून ते स्वतःच्या अंगात टाकायचं, हे जे एप्स्टीनचा जो काही प्रकार होता तो जगासमोर येऊ नये आणि त्याच्यामध्ये मोठी मोठी नावं गुंतली आहेत, त्यांची नावं बाहेर येऊ नये म्हणून इराण आणि इस्रायल आणि हे सगळं युद्ध झालेलं आहे. पण ज्या संख्येने बायकांची संख्या बाहेर येते त्या खरातांच्या प्रकरणामध्ये, ते तर तोंडात बोट घालण्यासारखं आहे. तो एप्स्टीनला मागे टाकून दिलाय. अजून काय म्हणजे काय बोलावं याच्यात. अशा लोकांना ठेचून काढलं पाहिजे राज ठाकरेंचं. हे ठेचून बिचून काय होणार नाही. मानसिकता बदलली महाराष्ट्रात. महाराष्ट्राची मानसिकता मी तुम्हाला सांगितलं ना, या पायऱ्या आहेत ना, या पायऱ्यांवरती काळ्या जादूची चर्चा व्हायची. काळ्या जादूला राजमान्यता मिळाली, काळ्या जादूला विधानसभेमध्ये मान्यता मिळाली. हे सत्य नाकारू नका. हे महाराष्ट्राला हे सत्य माहिती आहे. महाराष्ट्राची मानसिकता सत्याचं वरदान जर काळ्या जादूला मिळालं असेल, त्या काळ्या जादू मधनच आपल्याला सगळं प्राप्त होऊ शकतं जर असं महाराष्ट्रातल्या लोकांना वाटायला लागलं, मग त्यात आश्चर्य काय. हे सगळं प्रकरण होतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नेहमी चर्चेत का राहतात? धनंजय मुंडेपासून सुरुवात झालेली दुपारी चाकणकरांपर्यंत. मला वैयक्तिक कोणावरही जायचं नाही. जे वास्तव आहे तेच विचारतोय. जे वास्तव आहे ते तुमच्या समोर आहे. होणार काय? होणार काय? पोलिसांना कोणी फोन केले केस घेऊ नका म्हणून? कोणी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय? ते आरोपी नाहीत का याच्यात? ते आरोपी आहेत, पण ते आरोपी होणार आहेत का? नाही होणार. या सगळ्या प्रकरणात प्रकरणामध्ये त्यांचा राज्य महिला आयोगाचा राजीनामा घेण्यात आलेला आहे, पण पक्षांतर्गत अजून त्यांच्यावर कोणतीही नाही नाही, मला त्यांचा पक्ष आणि ते जाणव आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. राष्ट्रवादी अशी आहे का तुम्ही स्वतः नाही नाही, राष्ट्रवादी? त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. प्रश्न आहे की तुम्ही किती जवळ होतात त्यांच्या. तुम्हाला हे माहित नव्हतं का हे सगळं प्रकरण? म्हणजे एवढ्या जबाबदार माणसाला हे सगळं प्रकरण माहित असताना पण महाराष्ट्रापासून ते लपवून ठेवणं. परंतु या सगळ्या संदर्भात आता गोपीचंद पडळकर असतील किंवा संग्राम जगताप असतील, नितेश राणे असतील, हे मात्र सगळे गायब आहेत. जर मी म्हटल्याप्रमाणे जर खान असता तर आतापर्यंत तर खान असतं ते एव्हानं त्याचं ते मिरगाव जाळून टाकलं असतं, त्याचं घर जाळून टाकलं असतं, काय काय झालं असतं. मला त्याच्यात जायचं नाहीये. पण ही विकृत मानसिकता ही कुठल्याही धर्माची असते असो. जे राज ठाकरे बोलले तेच सत्याची ठेचून काढली पाहिजे. ती पार त्याचा चोळा चेंदामेंदा करून टाकला. पण वाईट या गोष्टीचं वाटतं, ज्या अनिष्ट प्रथेविरुद्ध महाराष्ट्र उभा राहिला, वारकरी चळवळ उभे राहिली, स्वतः महात्मा फुले उभे राहिले, त्या अनिष्ट प्रथेला राजश्रय मिळतो आणि त्याचा एवढा मोठा गवगवा होतो. आणि आपल्याच संविधानावरती हात ठेवून शपथ घेणारे मंत्री महोदय रात्री जाऊन 3:30 वाजता तिथे पूजा करतात. अजून काय बोलावं याच्यात? नीलगाव आणि सिन्नरचे जे घरं आहेत, जे नागरिक बेघर झाले, त्यांना सत्ता पक्षाकडे त्यांची घरं मिळते का? कारण त्यांनी 52 जागेवर महाराष्ट्रभर यांनी जागा बळकावल्या असंही त्यांच्या करोडो रुपयाच्या जमिनी जर्मनीमध्ये येतो. मोठा माणूस आहे. खरात मिरगाव म्हणजे फार छोटं झालं. त्याच्या जर्मनीमध्ये जमिनी आहेत. जगभरात जमिनी आहेत त्या माणसाच्या. आरोपींना अटक केल्याच्या नंतर तिथे एक सामान्य किंवा कॉमन बाब ही पाहायला मिळते. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा शब्द नेहमी त्या आरोपीच्या तोंडात बघायला मिळतो. अटक झाल्याच्या नंतर किंवा काही कृती केल्याच्या नंतर असं का होत असेल? हे बघा, माझा आता ज्या कारवाई करतायत त्या सातपुते ताई,
ह्यांच्यावरती माझा प्रचंड विश्वास आहे. ती फार कडक IPS ऑफिसर आहे आणि ते सगळं ऑन रेकॉर्ड आणणार आहेत. आणि मला वाटतं मुख्यमंत्री महोदयही सोडतील असं वाटत नाही. आता हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे सत्य महाराष्ट्र समोर आणणं. आता राजकीय काही आपला गोंधळ होऊ नये म्हणून जर हे प्रकरण दाबलं जाणार असेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव. पण महाराष्ट्रात परत हे कधी घडूच नये आणि राजकीय माणसांनी वागताना नेहमी थोडसा महाराष्ट्राची जी सांस्कृतिक आणि पारंपरिक ओळख आहे ती लक्षात ठेवून वागलं पाहिजे. ह्याच्यासाठी काही केलं मुख्यमंत्र्यांनी तर योग्य होईल. आवडत्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 8 वाजता देशाला संबोधित करणार आहे. ज्या ज्यावेळेस त्यांनी 8 वाजता देशाला संबोधित केलं कोणतरी महत्वाची घोषणा केली. काय सांगायचं? सध्या मी अशोक खरातवर बोलतोय. मला वाटतं त्याच्यापेक्षा अशोक खरात महत्वाचा आहे. आता असं आहे ना, तेच ना की बदललेला महाराष्ट्र आहे ना. जेव्हा या पायऱ्यांवरती काळ्या जादूची चर्चा होते आणि त्याला राजमान्यता मिळते तेव्हा मग नागरिक का नाही विश्वास ठेवणार. तुमचे जर मोठे मोठे मंत्री 3-3 तास तिथे जाऊन पूजा करणार असेल तर त्या गावकऱ्यांना पण वाटणारच ना, जे आयला ह्याचं नशीब बदललं, माझं कधी नशीब बदलणार, चला जाऊ त्याच्याकडे. उद्या मला जरी वाटलं अरे 4 मंत्री झाले यार त्याच्यामुळे, मुंबईत 10 लोक आहेत ज्यांच्या बदल्या त्यांनी करून दिल्या. SRA मध्ये एक ऑफिसर आहे ज्याची बदली त्यांनी केली. सरळ सरळ बोलतायत की अख्खं शिक्षण खातं ते चालवायचे. त्या शिक्षण खात्याच्या मंत्र्याला विचारणार आहेत का पोलीस? काही विचारणार नाही. नाही, पण अशोक खरातच्या ज्या फार्ममध्ये पाणी दिलं होते महाविकास आघाडी सरकारच्या काळात तो निर्णय झाला होता. अहो, कोणाच्याही काळात निर्णय झाला असो, महाविकास आघाडीच्या झाला का युती सरकारच्या झाल्या, असा एखाद्या विकृत माणसाला जिवंत ठेवणं आणि त्याला मोठं करणं हा पाप जेणे कोणी केलं असेल तो पापी आहे. हे काय मी काय सांगत नाही की आम्ही नाही केलं, त्यांनी केलं, त्यांनी नाही केलं, आम्ही केलं, काय माझं काय म्हणणं नाही आहे. अहो, या तुकारामाच्या महाराष्ट्रात तुम्ही कुठल्या विकृताला मोठं करता हा प्रश्न आहे. तुम्ही मला प्रश्न विचारताना माझं मी काय उत्तरं दिली ती मी ऐकलेलीच नाही. तुम्ही आत्ता आला. नाही, मी इथं होतो. माझं म्हणणं असं होतं बऱ्याच प्रकरणावरती महाडमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनील गडकरी यांना प्रश्न विचारला, गडकरी साहेब इतर वेळेस सौम्य वागले, मात्र त्याच प्रश्नावरती का भडकतात असं वाटतं? तो त्यांचा प्रश्न, ते का भडकले तोही त्यांचाच प्रश्न, माझा प्रश्न थोडी आहे.